बावनकुळेंनी टीम सोबत वॉर रूम तयार केली आहे आणि यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे फोन टॅप केले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। तर राऊतांचे आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावलेत। आमचा पक्ष कसा चालवावा हे आम्हाला राऊतांनी शिकवू नये असा टोला त्यांनी राऊतांना लगावलाय। बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगाससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खासगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्यात, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो। संजय राऊत असं म्हणतात की पेगासेसपेक्षा मोठ्या मशीन भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम मध्ये बसवलेल्या आहेत। खरं तर संजय राऊत आता संपादक पद सोडून तुम्ही दिग्दर्शक व्हायला पाहिजे, कारण सायन्स फिक्शन मूव्हीचं चांगलं दिग्दर्शन तुम्ही कदाचित करू शकाल। आजची पत्रकार परिषद बघितल्यानंतर तुम्ही सायफाय वेब सिरीज काढली पाहिजे असं मला वाटतंय। भाजपच्या वॉर रूम संदर्भातल्या विधानावरून खासदार संजय राऊत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये झुंपली आहे। बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। वॉर रूमच्या नावाखाली फोन टॅप केले जात आहेत असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान राऊतांचे हे आरोप बावनकुळेंनी फेटाळले असून सरकारी योजनांचं वॉर रूममध्ये मॉनिटरिंग केलं जात असल्याचा बावनकुळेंनी म्हटलंय। राऊतांनाच अटक करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ॲक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे, याच्याकरताच आमच्या या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे। तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे। आदित्यजी ठाकरे आणि संजय राऊत तुमची पॉवर जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत मतं न देता कट करून टाकलेली आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची पॉवर कट करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करणार आहे। त्यामुळे कितीही पॉवर प्रेझेंटेशन केले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही। संजय राऊत यांना कावीळ झालेली असल्यामुळे त्यांना सगळीकडे पिवळं दिसायला लागले। चोराच्या मनात चांदणं काय असतं हे आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद बघितल्यावर कळते।